आता आपल्या समक्ष आपल्या साक्षीने त्याने या लॉंग मार्चला भेट दिलेली आहे. आता ते भेट देऊन गेलो. त्याने निमंत्रण दिलंय की उद्याला कॅबिनेट संपल्यानंतर लगेचच आपल्या सिस्टम मोर्चातील मागण्याबाबत चर्चा करून त्याच्यावरती काही मार्ग काढण्यासाठी त्यांनी आता आपल्याला निमंत्रण दिले. आमच्या एकूण 11 लोकांचं शिष्टमंडळ आहे. त्याच्यामध्ये कॉम्रेड अशोक गवळे, त्याचबरोबर विनोद ठेकोले, आमदार डहाणू, त्याचबरोबर आमच्या पक्षाचे सेक्रेटरी कॉम्रेड अजित नवले, आमच्या किसान सभेचे राज्य अध्यक्ष कॉम्रेड उमेश देशमुख, आमचे जिल्ह्याचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड इंद्रजित गावित, इरफान शेख, नीता राठोड, सुभाष चौधरी, देवीदास वाघ आणि रामदास पवार असे एकूण 11 लोकांचं शिष्टमंडळ आम्ही उद्याला घेऊन जाणार आहोत. आणि आता आपल्या समोर त्यांनी सांगितलं की अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत, बाकी थोडेच राहिलेले आहेत, परंतु जे थोडे राहिले तेच खरे लोकांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत. आणि अनेक प्रश्न जे सांगितले तसं काही हिशेब अजूनही नाही. एक दोन सुटले असतील, आम्ही नाकारत नाही, परंतु हे जे काही आता जे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न, जमिनीचा प्रश्न, शिक्षणाचा आणि याचा विजेचा प्रश्न, हे प्रश्न खरे तर शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हे तेव्हापासून आम्ही मांडत आलेलो आहोत. आता उद्या त्याच्यावर काय होत आहे ते आपण चर्चा आमची आपल्याला कळेल, परंतु आमचा निर्धार आहे. त्यांनी जे सांगितले, सूचना केली, आम्ही पण ऐकून घेतले की तुम्ही हे जे लॉंग मार्च आहे तिथं थांबवा, पण तसं काय होणार नाही. आमचा लॉंग मार्च चालत राहणार आहे, तिकडे चर्चा चालत राहील, इकडे लॉंग मार्च चालत राहील. आणि ज्या वेळेस समाधानकारक अशा प्रकारची परिस्थिती दिसेल त्यावेळेस आम्ही लॉंग मार्च काय न्यायलाच पाहिजे असा काही प्रकार नाही, किंवा काहीतरी आम्हाला राजकीय साध्य करायचं आहे हाही प्रकार नाही आहे. त्यामुळं आमच्या मागण्या आपल्याला पटण्यासारख्या असल्या, जे काही त्यांनी जे आश्वासन देतील किंवा त्याच्यावरती कुठली ऍक्शन घेणार आहे ते आम्हाला पटेल किंवा त्या जनतेला पटेल अशा प्रकारचं झालं तरच हा लॉंग मार्च परत येईल. अन्यथा काही झालं तर, कारण आमच्या पाठीमागे 3-4 लॉंग मार्चचा अनुभव आहे. जे कलेक्टर ऑफिस जवळ बसलो होतो आम्ही धरणं आंदोलन धरून 13 दिवस तिथं रस्त्यावरती थांबलो होतो, त्यावेळेस सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं, परंतु ते आश्वासन ह्याच मागण्यांवर तसंच थांबलं. म्हणून आम्ही एका बाजूला चर्चा चालू राहील, दुसऱ्या बाजूला आमचा लॉंग मार्च चालू राहील. तेव्हा आम्ही उद्याला घाटनदेवी पासून आम्ही घाट उतरायला सुरुवात करणार आहोत. त्याच वेळेस आम्ही जे शिष्टमंडळ घेऊन जाणार आहोत ते सुद्धा मंत्रिमंडळाबरोबर बसून चर्चा